ठीक आहे, 4 टाइप्स आहेत आपल्याकडे. पॉझिटिव्ह, देन वी हॅव निगेटिव्ह, ठीक आहे, देन वी हॅव क्वेश्चन, जो क्वेश्चन ज्याचा आन्सर आपण ज्याला येस नो क्वेश्चन म्हणतो, ज्याचा आन्सर तुम्ही फक्त येस किंवा नो मध्ये देऊ शकता, अँड देन डब्ल्यूएच क्वेश्चन. ठीक आहे. सो यांची बेस ट्रिक मी तुम्हाला सांगितली होती की जेव्हा आपण निगेटिव्ह क्वेश्चन आणि डब्ल्यूएच हे 3 सेंटेन्स जेव्हा बनवतो तेव्हा आपल्याला हेल्पिंग वर्ब कंपल्सरी असतं, राईट. जसं आपण पॉझिटिव्ह मध्ये पार्ट 1 मध्ये आपण काय केलं होतं, डू डज ची हेल्प घेतली होती. डू डज आपण इथं हेल्पिंग वर्ब वापरलं होतं तिन्ही सेंटेन्स मध्ये, निगेटिव्ह क्वेश्चन आणि डब्ल्यूएच मध्ये. आणि हे बेस लॉजिक तुम्हाला सांगतोय मी. आता टेन्स बद्दल बोलत नाही कुठल्या, मी तुम्हाला फक्त सेंटेन्स बद्दल बोलतोय की पॉझिटिव्ह, निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह क्वेश्चन आणि डब्ल्यूएच ह्या तिन्ही मध्ये तुम्हाला हेल्पिंग वर्ब वापरणं कंपल्सरी आहे. ठीक आहे. टेन्स बद्दल मी बोललो नाही, मी फक्त सेंटेन्स बद्दल बोललो. आता सिंपल प्रेझेंट टेन्सच्या पार्ट 1 मध्ये आपण काय करतो, पार्ट 1च्या निगेटिव्ह क्वेश्चन आणि डब्ल्यूएच मध्ये आपण डू डज हे हेल्पिंग वर्ब वापरतो, बिकॉज आपल्याला हेल्पिंग वर्बची गरज पडते. ठीक आहे. हे बेस लॉजिक आहे सेंटेन्स. तुम्ही कुठलाही सेंटेन्स घ्या, म्हणजे कुठल्याही टेन्स मधले हे 4 टाइप्स घ्या, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, क्वेश्चन, आपल्याला हेल्पिंग वर्ब कंपल्सरी लागतं ह्या तिन्ही मध्ये, निगेटिव्ह, क्वेश्चन आणि डब्ल्यूएच मध्ये, जे आपण पार्ट 1 मध्ये डू किंवा डज यूज केले, राईट. आता पार्ट 2 बद्दल मी तुम्हाला सांगतोय. पार्ट 2 चा आपण आता निगेटिव्ह बघू. ठीक आहे. सो निगेटिव्हचं मी तुम्हाला सांगितलं की हेल्पिंग वर्ब कंपल्सरी, बट इथं जर तुम्ही नीट नोटीस केलं, इथं आपल्याकडे ऑलरेडी हेल्पिंग वर्ब झाले जे इज आर आहेत, बरोबर. ऑलरेडी आपल्याकडे हेल्पिंग वर्ब अवेलेबल आहेत पॉझिटिव्ह सेंटेन्स मध्ये. आता पार्ट 1 मध्ये आपल्याकडे हेल्पिंग वर्ब्स अवेलेबल नव्हते. तुम्ही बघा पॉझिटिव्हच्या स्ट्रक्चर मध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर सब्जेक्ट नंतर लगेच इमिजिएटली मेन वर्बचा बेस फॉर्म होता. म्हणजे याचा अर्थ आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये हेल्पिंग वर्ब अवेलेबल नव्हते, म्हणून निगेटिव्ह मध्ये आपण डू डज ची हेल्प घेतली. कारण हेल्पिंग वर्ब काय करतात, हेल्प करतात, हे तुम्हाला मी ऑलरेडी शिकवले. लॉजिकली समजून घ्या. हेल्पिंग वर्ब हेल्प करतात, म्हणून आपल्याला पार्ट 1 मध्ये पॉझिटिव्ह मध्ये हेल्पिंग वर्ब्स नव्हते, आपण यूज नव्हते केले, कारण सब्जेक्ट नंतर लगेच इमिजिएटली मेन वर्बचा बेस फॉर्म होता. म्हणून आपण निगेटिव्ह करतो, कारण तुम्हाला मी सांगितलं, हे बेस लॉजिक सांगितलं की निगेटिव्ह क्वेश्चन डब्ल्यूएच मध्ये हेल्पिंग वर्ब कंपल्सरी आले पाहिजे. मग आपण पार्ट 1 मध्ये काय केलं, निगेटिव्ह क्वेश्चन आणि डब्ल्यूएच मध्ये आपण डू डज ची हेल्प घेतली किंवा त्यांना ऍज अ हेल्पिंग वर्ब आपण वापरले, राईट. पॉझिटिव्ह मध्ये आपल्याकडे हेल्पिंग वर्ब्स नव्हते. आता हे असं स्ट्रक्चर आहे, हे आपण स्ट्रक्चर तर काही तोडू शकत नाही. हे असं स्ट्रक्चर आहे, याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब्स नव्हते, सब्जेक्ट नंतर लगेच इमिजिएटली मेन वर्बचा बेस फॉर्म होता, म्हणून आपण निगेटिव्ह क्वेश्चन डब्ल्यूएच मध्ये हेल्पिंग वर्ब्सची मदत घेतली आणि ती घ्यावंच लागते, कारण निगेटिव्ह क्वेश्चन आणि डब्ल्यूएच क्वेश्चन हेल्पिंग वर्ब शिवाय बनत नाहीत. हे मी तुम्हाला सांगितलं होतं. कुठलाही टेन्स असू द्या, हे जे 3 टाईप येतं वाक्याचे, याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब कंपल्सरी लागतो. मग आपण पार्ट 1 मध्ये डू डज ची हेल्प घेतली होती तिन्ही मध्ये पण, म्हणजे निगेटिव्ह मध्ये पण डू डज वापरले होते, क्वेश्चन मध्ये पण डू डज वापरले होते आणि डब्ल्यूएच क्वेश्चन मध्ये पण डू डज वापरले होते, राईट. आता पार्ट 2 मध्ये काय झालंय, आपल्याकडे हेल्पिंग वर्ब ऑलरेडी अवेलेबल आहेत पॉझिटिव्ह मध्येच. मग आता आपल्याला निगेटिव्ह ज्याचं करताना आपल्याला पुन्हा दुसरे हेल्पिंग वर्ब वापरायची गरज नाही, म्हणजे निगेटिव्ह मध्ये नो नीड ऑफ हेल्पिंग वर्ब. मग आता त्याचं स्ट्रक्चर कम्पेअर करा. आपण काय केलं होतं, सब्जेक्ट, इज एम आर अँड देन ऑब्जेक्ट होता. तर आपण काय केलं होतं, पार्ट 1 मध्ये आपण काय केलं होतं, ह्या सब्जेक्ट आणि मेन वर्बच्या मध्ये 2 शब्द एक्स्ट्रा ऍड केले होते. 2 म्हणजे कुठले, एक तर नॉट आपल्याला लावावंच लागत होतं कारण तो निगेटिव्ह आहे, आणि हेल्पिंग वर्ब आपण यूज केले होते जे डू डज येतं. आणि सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये फक्त आणि फक्त डू डजच वापरतात, म्हणजे आपण 2 शब्द इन शॉर्ट एक्स्ट्रा ऍड केले होते पार्ट 1 मध्ये. आता पार्ट 2 मध्ये आपल्याला एकच शब्द ऍड करावा लागेल, कुठला, तो म्हणजे नॉट. का, कारण आपल्याकडे हेल्पिंग वर्ब ऑलरेडी अवेलेबल आहे. पार्ट वन मध्ये तसं नव्हतं. पार्ट 2 मध्ये इज आर हे स्वतःच हेल्पिंग वर्ब आहे, त्यामुळे तुम्हाला आता पुन्हा दुसऱ्यांची मदत घ्यायची गरज नाही. तुमच्या घरामध्ये ऑलरेडी साखर आहे, तुम्ही बाहेर जाऊन दुसऱ्याकडनं साखर घेणार नाही किंवा दुसऱ्याकडनं हेल्प घेणार नाही. ठीक आहे. तुम्हाला जर पैशाची गरज आहे, तुमच्याकडे ऑलरेडी मनी आहे, तर तुम्ही दुसऱ्याकडनं कशाला पैसे घेताल. सो तसं आपल्याकडे ऑलरेडी हेल्पिंग वर्ब आहेत. पार्ट 1 मध्ये नव्हते. पार्ट 1 मध्ये पॉझिटिव्ह मध्ये हेल्पिंग वर्ब्स नव्हते, कारण हे असं स्ट्रक्चर आहे, स्ट्रक्चर तर आपण काय तोडू शकत नाही. त्याचं स्ट्रक्चरच असं होतं, सब्जेक्ट नंतर लगेच इमिजिएटली मेन वर्बचा बेस फॉर्म. सो म्हणून आपल्याकडे काही पर्याय नव्हता, म्हणून आपण डू डज ची हेल्प घेतली होती पार्ट 1 मध्ये. पार्ट 2 मध्ये आपल्याकडे ऑलरेडी हेल्पिंग वर्ब आहेत, मग फक्त नॉट लावायचं. म्हणजे सब्जेक्ट, तुम्ही स्ट्रक्चर कम्पेअर करा, सब्जेक्ट आहे, इज एम आर आहे, डायरेक्टली मी फक्त नॉट हा एक्स्ट्रा शब्द लावला आणि देन ऑब्जेक्ट, म्हणजे आय एम बॉयचं आय एम नॉट बॉय. इथं डू किंवा डज वापरण्याची चूक करू नका. कुठं, पार्ट 2 मध्ये. ठीक आहे. पार्ट 2 मध्ये आपण डू डज वापरत नाहीत, कारण पार्ट 2 मध्ये इज आर हे ऑलरेडी हेल्पिंग वर्ब झालेत. त्यामुळे यू डोंट नीड हेल्पिंग वर्ब, किंवा तुम्हाला दुसऱ्याला काय म्हणतो, भीक मागायची गरज नाही. आय एम सॉरी फॉर दॅट वर्ड, बट मदत घ्यायची गरज नाही, इन शॉर्ट तुम्ही असं म्हणू शकता. ठीक आहे. तुम्हाला दुसऱ्याच्या मागे रिक्वेस्ट हे करायची गरज नाही, इन शॉर्ट. ठीक आहे. सो याचं सरळ सरळ असं होईल की सब्जेक्ट इज एम आर अँड देन नॉट, म्हणजे आय एम बॉयचं आय एम नॉट बॉय. मी त्याची अगेन मराठी ट्रिक,
मी मुलगा आहे, मी मुलगा नाही. अगेन जर मराठीमध्ये आहे हा हेल्पिंग वर्ब आहे, हेल्पिंग वर्ब दाखवतो, तसंच मराठीमध्ये नाही सुद्धा हा हेल्पिंग वर्ब आहे. मी मुलगा नाही, म्हणजे आय एम सॉरी, हा सेंटेन्स डज नॉट मेक सेन्स, बट तुम्हाला जस्ट एक्सप्लेन करण्यासाठी सांगते. किंवा आम्हाला तुझा अभिमान नाही, किंवा तो उंच पर्सन नाही. ठीक आहे, इथं जर आहे येतंय तर इथं नाही येणार. बट अगेन इफ यू सी, इथं अगेन कुठल्याच प्रकारची ऍक्शन दिसत नाही, बिकॉज इथं मेन वर्ब्सच नाहीत. सो हा असतो पार्ट 2, ज्याच्यामध्ये तुम्हाला मेन वर्ब्स येणार नाही. आणि इथं मी हेल्पिंग वर्बची मदत मला का घ्यावी नाही लागली, दुसऱ्याकडनं मला का हेल्प घ्यावं लागली, कारण हेल्पिंग वर्ब ऑलरेडी माझ्याकडे होते. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की हे इजामार हे 100% हेल्पिंग वर्बच असतात. इजामार वॉज वेअर, मे बी डू आणि हॅव हे डिपेंड करतं की तुम्ही काय वापरतायत, बट इजामार हे हेल्पिंग वर्बच असतात. सो त्याचं निगेटिव्ह करताना खूप सोपं झालं, मला फक्त नॉट लावावं लागलं एक्स्ट्रा, दॅट्स इट. बाकी ऑलरेडी काहीच गरज नाही पडली, मला कोणाकडनं हेल्प घ्यायची पण गरज नाही पडली. सो हा झाला माझा निगेटिव्ह. आय एम नॉट बॉय, किंवा वी आर नॉट प्राऊड ऑफ इट, ही इज नॉट टॉल पर्सन, व्हॉट एव्हर, शी इज नॉट ब्युटिफुल. म्हणजे इन शॉर्ट मी काय केलंय, फक्त नॉट एक्स्ट्रा ऍड केलंय. बट पार्ट 1 मध्ये तसं नव्हतं. पार्ट 1 मध्ये मला डूडच पण लावावं लागलं होतं. म्हणजे आय वर्कला मला काय करावं लागलं, आय डू नॉट, म्हणजे मला 2 शब्द एक्स्ट्रा ऍड करावे लागले. का? कारण ह्या सेंटेन्सच्या टाईपचा असा रूल आहे की निगेटिव्ह क्वेश्चन डब्ल्यूएच, मी टेन्स बद्दल बोलत नाही, मी फक्त सेंटेन्सच्या टाईप बद्दल बोलतोय. या तिन्ही टाईप मध्ये तुम्हाला हेल्पिंग वर्ब कंपल्सरी वापरणं आहे, किंवा कंपल्सरी लागतं. सो त्यामुळे आपण पार्ट 1 मध्ये आपण डू डज ची हेल्प घेतली होती. पार्ट 2 मध्ये डू डज ची गरज पडत नाही. ठीक आहे, पार्ट 2 हा सिम्पली नॉट लावून बनतो. हे झालं तुमचं निगेटिव्ह, राईट. आता त्याचं जर क्वेश्चन करायचं, तर क्वेश्चन मध्ये अगेन तुम्हाला सेंटेन्सच्या लॉजिकची मी ट्रिक सांगितली होती की तुम्ही जेव्हा निगेटिव्ह मधनं क्वेश्चन मध्ये जाता, तेव्हा तुम्ही काय करता, सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्बला स्वॅप करता. म्हणजे इथं काय होतं, उलट होतं. इथं हेल्पिंग वर्ब आधी येतात, सब्जेक्ट नंतर येतात. ही इज, हे एक्झाम्पल आठवते का, मी ऑलवेज दिलं होतं तुम्हाला. फॉर एक्झाम्पल ही इज आहे, त्याचं मला क्वेश्चन करताना काय करावं लागेल, इज हीच करावं लागेल. हे मी तुम्हाला टेन्स टेन्स बद्दल नाही बोलत, मी तुम्हाला सेंटेन्सचं लॉजिक सांगतोय की हे तुम्ही कुठलाही टेन्स असू द्या, तुम्हाला याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब आधीच घ्यावं लागेल. टेन्स कुठलाही असू द्या. म्हणून मी तुम्हाला सांगतोय लॉजिकली शिका. मी तुम्हाला आता सेंटेन्सचं लॉजिक सांगतोय, मी तुम्हाला टेन्सचं लॉजिक सांगत नाही. सेंटेन्सचं, हे जे सेंटेन्सचे टाईप येतं ना, पॉझिटिव्ह निगेटिव्ह क्वेश्चन, याचा टेन्सशी काही संबंध नाही. हे सेंटेन्सचे टाईप्स हे वेगवेगळे आहेत, आणि हे प्रत्येक टेन्समध्ये येतात. फक्त एवढंच पण हे इंडिपेंडेंट. सो मी आता सध्या तुम्हाला सेंटेन्स बद्दल शिकवते. सो निगेटिव्हचं जेव्हा तुम्ही क्वेश्चन करता, कुठलाही सेंटेन्स असू द्या, कुठलाही टेन्स असू द्या, तुम्हाला हेल्पिंग वर्ब आधीच घेतलं गेलं पाहिजे. जसं आपण याच्यामध्ये पार्ट 1 मध्ये आपण काय केलं होतं, निगेटिव्ह मध्ये जर मी म्हटलं होतं की राम डज नॉट ईट, याच्यामध्ये मी काय केलं, जेव्हा मी त्याचा क्वेश्चन करत होतो तेव्हा मी काय केलं होतं, डज ला आधी घेतलं. डज राम ईट, राईट. का? कारण मला याचा क्वेश्चन करायचा होता, येस नो क्वेश्चन. त्यामुळे मी रामला नंतर घेतलं, डजला आधी घेतलं. म्हणजे याचा अर्थ माझा क्वेश्चन जो होता, येस नो क्वेश्चन, हा हमेशा हेल्पिंग वर्बने सुरू झाला पाहिजे. इथं पण तीच केस आहे, सेम लॉजिक आहे सगळीकडे. इथं जर आय एम आहे, तर मला काय करलं, एम आय. म्हणजे तुम्ही जर इथं बघितलं, अगेन आय हॅव डन द सेम थिंग. मी इज अमरला आधी घेतले, सब्जेक्ट लेव्हन. आता इथं मला दुसऱ्या कुठल्या हेल्पिंग वर्बची गरजच नव्हती. जसं सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये मी डू डज घेतले होते, इथं ऑलरेडी हेल्पिंग वर्ब माझ्याकडे आहे. इथं निगेटिव्ह करताना सुद्धा मी फक्त नॉट लावला होता. तसं क्वेश्चन करताना मी फक्त इज एम आर आधी घेणार, सब्जेक्ट नंतर घेणार. म्हणजे जर आय एम बॉयचं एम आय बॉय, म्हणजे इट मीन्स बघा, हे माझे सगळेचे सगळे क्वेश्चन सेंटेन्स जे आहेत ना, ते आफ्टर ऑल हेल्पिंग वर्बने सुरू झालेत. एम, आर, 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 इज आर. इथं सुद्धा पार्ट 1 मध्ये सुद्धा प्रत्येक क्वेश्चन सेंटेन्स डू 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 डज डज, म्हणजे प्रत्येक क्वेश्चन सेंटेन्स हेल्पिंग वर्बने सुरू झाला. फक्त फरक काय आहे, इथं डू डज हे हेल्पिंग वर्ब होते, इथं माझे इज आमार हे हेल्पिंग वर्ब्स. एवढाच फरक आहे, पण बेस लॉजिक सेमच आहे क्वेश्चनचं आणि म्हणजे सेंटेन्सच्या टाईपचं. सेंटेन्सच्या टाईपचं बेस लॉजिक म्हणजे कसं, कुठलाही क्वेश्चन सेंटेन्स हा हमेशा हेल्पिंग वर्बने सुरू झाला पाहिजे. इथं इज आमारने सुरू झाला, पार्ट 1 मध्ये माझा डू डजने सुरू झाला, बट बेस लॉजिक इज सेम. सो इथं सुद्धा तेच होईल, इज एम आर आधी येतील. जर आय एम बॉय म्हणाल तुम्ही, किंवा आय एम नॉट बॉय म्हणाल, त्याच्याऐवजी काय होईल, एम आय बॉय. एम आय बॉय, आर वी आरचं आर व्ही. लॉजिक सेम आहे. लॉजिकली विचार करा, मी तुम्हाला सेंटेन्सचं लॉजिक सांगितलं, सेंटेन्सचं. म्हणजे पॉझिटिव्हचं निगेटिव्ह करताना काय होतं, निगेटिव्हचं क्वेश्चन करताना काय होतं. निगेटिव्हचं क्वेश्चन करताना आपण काय करतो, म्हणजे इन शॉर्ट क्वेश्चन सेंटेन्स बनवताना आपण सब्जेक्ट आधी, कारण तुम्ही नीट नोटीस करा, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये आपले प्रत्येक वेळेस सब्जेक्ट आधी असतात. कुठलाही टेन्स असू द्या, ठीक आहे, सब्जेक्ट आधी असतात, आणि त्याच्यानंतर मग काय पुढे असेल ते असेल. ठीक आहे, मग पार्ट 1 मध्ये आपण इथं डायरेक्ट मेन वर्ब लावतो,
आणि इथं पार्ट 1 मध्ये आपण डू डज हे हेल्पिंग वर्ब वापरलं, कारण निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये आपल्याला हेल्पिंग वर्बची गरज पडते, राईट. बट त्याचं जेव्हा आपण क्वेश्चन करतो तेव्हा सब्जेक्ट आपण शेवटी घेतो. म्हणजे इन शॉर्ट, जर मला पार्ट 1चं करायचं तर मी डज आधी लावणार जर थर्ड पर्सन असेल, आणि राम नंतर लावणार. डज राम ईट, तो खातो का, लाईक दॅट. तसंच इथं पण काय होईल, इथं डजच्या ऐवजी फक्त इज येईल. इज ही बॉय और व्हॉट एव्हर, इज ही हँडसम, तो हँडसम आहे का. म्हणजे हे सेंटेन्स लॉजिक सेम आहे. अगेन इथं तुमचा हेल्पिंग वर्बच आधी आला पाहिजे. आणि याची मराठी ट्रिक अगेन तेच आहे. मराठी ट्रिक काय असणार आहे, की शेवटी का लागतो. म्हणजे तुम्हाला मी पार्ट 1 मध्ये मराठी ट्रिक काय सांगितली होती, कशाची, नॉर्मल क्वेश्चनची, की पॉझिटिव्ह सेंटेन्स उचलायचं. राम खातो, हा झाला माझा पॉझिटिव्ह सेंटेन्स. राम इट्स, त्याचं मला जर क्वेश्चन करायचं असेल, येस नो क्वेश्चन, तर राम खातो का, का हा शब्द आपण लावतो. तसंच सपोज फॉर एक्झाम्पल, पुणे ही एक सिटी आहे, हे माझं पॉझिटिव्ह सेंटेन्स झालं. मी पार्ट 2 बद्दल बोलतोय, पुणे इज अ सिटी, ठीक आहे. त्याच जर मला क्वेश्चन करायचं असेल मराठीमध्ये, तर मी काय करणार, पुणे ही सिटी आहे का, शेवटी मी का लावणार. हे बेस लॉजिक सगळीकडे सेम. कशाचं जर त्याचा मला क्वेश्चन करायचं असेल, ही मराठी ट्रिक सांगतोय मी तुम्हाला. जर मला कुठलाही टेन्स असू द्या, मला जर क्वेश्चन करायचं असेल तर मी पॉझिटिव्ह सेंटेन्स ऍज इट इज उचलणार आणि त्याच्या शेवटी का लावणार. तो येस नो क्वेश्चन बनतो माझा ऑलवेज. टेन्स कुठलाही असू द्या, मी अगेन तुम्हाला बोलतोय, टेन्स कोणताही असू द्या, सिम्पल प्रेझेंट टेन्स असो, पास्ट टेन्स असो, फ्युचर टेन्स असो, कुठलाही असू द्या, मी तुम्हाला सेंटेन्सचं लॉजिक सांगतोय. की पॉझिटिव्हचं जर क्वेश्चन करायचं असेल, म्हणजे क्वेश्चन जेव्हा तुम्ही करता तेव्हा कुठलाही पॉझिटिव्ह सेंटेन्स उचला. राम रोज ऑफिसला जातो, हे माझं पार्ट 1चं पॉझिटिव्ह आहे. त्याचं मला जर क्वेश्चन करायचं असेल, राम ऑफिसला जातो का. तसंच पुणे ही एक सिटी आहे, त्याच्या शेवटी मी काय लावणार, पुणे ही सिटी आहे का. तो माझा झाला नॉर्मल क्वेश्चन, येस नो क्वेश्चन. तो इंग्लिशमध्ये कसा बनतो, तर त्याला हेल्पिंग वर्ब तुम्हाला आधी लावावं लागेल. इज पुणे अ सिटी, म्हणजे पुणे इज अ सिटी, बघा इज मला आधी घ्यावं लागेल. इज पुणे, म्हणजे मी काय केलंय, सब्जेक्टला नंतर टाकले, हेल्पिंग वर्बला आधी घेतले. इज पुणे सिटी अँड देन क्वेश्चन मार्क, पुणे ही एक सिटी आहे का. सो हा झाला माझा टाइप, क्वेश्चन टाइप. पॉझिटिव्ह सब्जेक्ट इज आर मेन वर्ब, सॉरी, सब्जेक्ट इज आर अँड देन डायरेक्ट रिमेनिंग सेंटेन्स. निगेटिव्ह मध्ये सब्जेक्ट, इथं ऑलरेडी हेल्पिंग वर्ब आहेत म्हणून मी फक्त नॉट लावणार. मला आता दुसऱ्या कुठल्या हेल्पिंग वर्बची गरज पडत नाही. पार्ट 1 मध्ये आपल्याला गरज पडली होती, निगेटिव्ह बनवताना, क्वेश्चन बनवताना आणि डब्ल्यूएच क्वेश्चन बनवताना, कारण तिन्ही सेंटेन्स मध्ये आपल्याला हेल्पिंग वर्बची गरज कंपल्सरी असते. बट सिन्स इथं आपल्याकडे ऑलरेडी हेल्पिंग वर्ब आहेत अवेलेबल, इज आर, त्यामुळे तुम्हाला परत आता दुसऱ्या कोणाची हेल्प घ्यायची गरज नाही. तुम्ही फक्त त्याला नॉट अटॅच करा, डू डजची गरज नाही. हे झालं माझं निगेटिव्ह सेंटेन्स. आता त्याचा क्वेश्चन करायचं तर अगेन सेम लॉजिक. क्वेश्चन करताना आपण काय करतो, हेल्पिंग वर्ब्सला आधी घेतो, सब्जेक्टला नंतर घेतो. माझ्याकडे इज आर हेल्पिंग वर्ब आहे तर त्याला आधी घेतलं. तेच जर पार्ट 1 असते तर मी डू डजला आधी घेतलं असतं. डज राम वर्क, राम काम करतो का, किंवा डज राम गो, राम जातो का, तर त्याला आधी घेतलं असतं डजला, आणि रामला नंतर घेतलं असतं. ही बेस लॉजिक आहे सेंटेन्सचं, की तुम्हाला क्वेश्चन करताना ते हमेशा हेल्पिंग वर्ब आधीच घ्यावं लागतं. जस्ट अ मिनिट. तसंच इथं पण तुम्ही हेल्पिंग वर्ब आधीच घेतले. हे सेंटेन्सचं बेस लॉजिक आहे, याचा टेन्सशी काही संबंध नाही. मी तुम्हाला टेन्स शिकवते पण टेन्सचा काही संबंध नाही. मी तुम्हाला सेंटेन्स सांगतो की कुठलाही क्वेश्चन सेंटेन्स बनवताना हेल्पिंग वर्ब आधीच घ्यावा लागतो आणि त्याच्यानंतर सब्जेक्ट घ्यावा लागतो. मग तसंच इथं पण तेच झालंय. पार्ट 1 मध्ये जर तुम्ही बघितलं तर पार्ट 1 मध्ये पण बघा, मी काय केलंय, राम म्हणजे सब्जेक्ट डज, सब्जेक्ट नंतर डू डज होतं. इथं क्वेश्चन बनवताना डू डज आधी घेतलं, सब्जेक्ट नंतर घेतला. तसंच इथं पण फरक काय झाला, फक्त तिथं डू डज होते ऍज अ हेल्पिंग वर्ब, इथं हेल्पिंग वर्ब माझे इज आर. बट लॉजिक सेमच आहे, की मी आधी हेल्पिंग वर्ब घेतलेत नंतर सब्जेक्ट घेतले. आणि आता याचा, आणि याची मराठी ट्रिक सांगितली तीच आहे, की कुठल्याही पॉझिटिव्ह सेंटेन्सला का लावायचा, तो येस नो क्वेश्चन बनतो. मुलगा, मी मुलगा आहे, मी मुलगा आहे का, ठीक आहे. किंवा बिल्डिंग उंच आहे, बिल्डिंग उंच आहे का, माझा क्वेश्चन झाला. इज बिल्डिंग टॉल, लाईक दिस, ठीक आहे. किंवा समीक्षा माझी बहीण आहे, हा माझा पॉझिटिव्ह झाला. समीक्षा माझी बहीण आहे का, का लावला, हा माझा क्वेश्चन झाला. मग म्हणून तो त्याची सुरुवात हमेशा हेल्पिंग वर्बने झाली पाहिजे. हे मी तुम्हाला काल लॉजिक सांगितलं होतं. कुठलाही क्वेश्चन सेंटेन्स त्याची सुरुवात हमेशा हेल्पिंग वर्बने झाली पाहिजे. इथं माझी सुरुवात इज आर होते, पार्ट 1 मध्ये डू डजने होते. बट लॉजिक सेम आहे, की हेल्पिंग वर्बनेच त्याची सुरुवात होते. आणि आता क्वेश्चनचं जर डब्ल्यूएच करायचं तर ते सेम लॉजिक. आपण काय करतो, आपण मागच्या आधी काय केलं होतं, की क्वेश्चनचं डब्ल्यूएच करताना आपण इथे फक्त डब्ल्यूएच वर्ड एक्स्ट्रा ऍड केले होते. आता डब्ल्यूएच वर्ड्स काय असतात मी तुम्हाला सांगितले. मराठीमध्ये आपण
जसं इंग्लिशमध्ये WH नी क्वेश्चन विचारतो, कधी, काय, कुठे, केव्हा, कसा. सॉरी, इंग्लिशमध्ये वेन, वाय वगैरे. तसं मराठीमध्ये आपण के ची फॅमिली असते, के नी आपण क्वेश्चन विचारतो, म्हणजे कधी, काय, कुठे, केव्हा, व्हॉट एव्हर. तर ते शब्द लावून आपण जो क्वेश्चन विचारतो त्याला म्हणतात WH क्वेश्चन. म्हणजे तू कधी जातो, तू ऑफिसला कधी जातो, तू ऑफिसला कुठे जातो, तू ऑफिसला किती वाजता जातो, किंवा तू ऑफिसला कसा जातो, हे सगळे पार्ट 1 चे एक्झाम्पल येतं. तर त्याच्यामध्ये आपण काय केलं, कधी, कुठे, केव्हा हे शब्द वापरून आपण जो क्वेश्चन विचारला त्याला म्हणतात WH क्वेश्चन. आता ह्या 2 क्वेश्चन मध्ये फरक काय आहे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. याचा आन्सर तुम्ही फक्त आणि फक्त येस किंवा नो मध्ये देऊ शकता. याचा आन्सर तुम्ही येस नो मध्ये नाही देऊ शकत. म्हणजे सपोज तो मुलगा, तो किती छान मुलगा आहे, याच्यामध्ये मी येस नो नाही म्हणू शकत. तो मुलगा आहे का, याच्यामध्ये ऑब्व्हियसली मी येस नो म्हणू शकतो. येस तो मुलगा आहे किंवा नाही तो मुलगा नाही. तसं तो कसा मुलगा आहे, तर त्याच्यामध्ये मी तुम्ही येस नो नी आन्सर देऊ शकत नाही. सो त्याला म्हणतात WH क्वेश्चन. WH क्वेश्चन म्हणजे असे क्वेश्चन ज्याच्यामध्ये आपण WH वर्ड यूज करून प्रश्न विचारतो, म्हणजे वाय, वेन, हाऊ वगैरे. तसं मराठीमध्ये काय, कसा, कुठे, केव्हा हे शब्द येतात, त्यांनी आपण प्रश्न विचारतो. तर त्याचं आन्सर डिस्क्रिप्टिव्ह असतं, येस नो सारखं नसतं. तर त्याला म्हणतात WH क्वेश्चन. सो इंग्लिश ट्रिक त्याची काय आहे, याची मराठी ट्रिक कशी होईल, की तो अगेन सेम, तो मुलगा आहे, तो कसा मुलगा आहे, ठीक आहे. किंवा ती बिल्डिंग सुंदर आहे, ती बिल्डिंग उंच आहे, ती बिल्डिंग किती उंच आहे. पण शेवटी आहे आला, याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची ऍक्शन तुम्हाला दिसली नाही. आणि इंग्लिश ट्रिक काय त्याची, इंग्लिशमध्ये आपण काय करतो, WH वर्ड एक्स्ट्रा ऍड करतो. इथं बघा, कंपॅरिझन करा तुम्ही. हे स्ट्रक्चर ऍज इट इज कॉपी आहे, फक्त मी काय केलंय, WH वर्ड एक्स्ट्रा ऍड केलंय. सेम लॉजिक सगळीकडे. आपण पार्ट 1 मध्ये पण तेच केलं होतं. पार्ट 1 मध्ये काय केलं होतं, की इथं डू डचच्या आधी एक एक्स्ट्रा WH वर्ड लावला होता. तसंच इथं पण ते, कारण ते सेंटेन्सचं बेस लॉजिक आहे, जे मी तुम्हाला बेसिक इंग्लिशमध्ये ऑलरेडी सांगितलं होतं, की जर मला क्वेश्चनचं WH क्वेश्चन, आता मी टेन्स बद्दल बोलत नाही, मी कुठल्याच टेन्स बद्दल बोलत नाही, मी फक्त सेंटेन्स बद्दल बोलतोय. क्वेश्चनचं WH क्वेश्चन करायचं असेल तर मी काय करतो, फक्त हे सेम जे सेंटेन्स असतं याला फक्त एक WH वर्ड एक्स्ट्रा ऍड करतो. दॅट्स इट. आणि इथं पण अगेन WH क्वेश्चन मध्ये सुद्धा हेल्पिंग वर्ब कंपल्सरी आलाच पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं होतं, निगेटिव्ह क्वेश्चन आणि WH क्वेश्चन याच्यामध्ये कंपल्सरी हेल्पिंग वर्ब असलाच पाहिजे. इथं आपल्याकडे ऑलरेडी हेल्पिंग वर्ब आहे, त्यामुळे आपल्याला पुन्हा दुसरा हेल्पिंग वर्ब घ्यायची गरज नाही. इथं सुद्धा तुम्ही बघा, पार्ट 1 मध्ये मी तिन्ही सेंटेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब वापरला होता. निगेटिव्ह मध्ये पण वापरलाय, क्वेश्चन मध्ये पण वापरलाय, WH क्वेश्चन मध्ये पण वापरलाय. फक्त फरक काय झालाय, वरती डू डज होता, इथं खाली माझा इजामार आहे. तर इथं सुद्धा मला निगेटिव्ह मध्ये हेल्पिंग वर्ब वापरणं कंपल्सरी आहे, क्वेश्चन मध्ये सुद्धा वापरावंच लागेल, WH क्वेश्चन मध्ये सुद्धा वापरावं लागेल. फक्त प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडे ऑलरेडी हेल्पिंग वर्ब्स होते, त्यामुळे मला परत हेल्पिंग वर्ब घ्यायची गरज नाही पडली. म्हणजे एम आय बॉयचं वाय एम आय बॉय, किंवा आर यू स्टुडंट, लाईक दॅट. म्हणजे तुम्ही फक्त एक एक्स्ट्रा WH वर्ड लावू शकता, हु आर यू. आर यू होतं, तर हु आर यू, त्याच्या आधी मी फक्त काय केलं, हु लावलं. तर तुम्ही कोण आहात, किंवा मी लाईक दॅट. किंवा तुम्ही कोणती फिल्म बघितली, सॉरी, कोणती फिल्म मराठी फिल्म आहे आलं पाहिजे, हे आहे कंपल्सरी आहे, की कोणती फिल्म ही एक मराठी फिल्म आहे, वट एव्हर. सो इथं सुद्धा तुम्हाला सेम लॉजिक आहे, WH वर्ड तुम्हाला आधी लावावं लागेल. बाकी अगेन सगळं ऍज इट इज सेम असेल. हे वरचं जसं आहे तसंच खाली सेम आहे. अगेन याची मराठी ट्रिक तीच आहे. तुम्ही फक्त काय करा, एकदा एका कुठल्या याचं पॉझिटिव्ह स्ट्रक्चर एकदा समजून घ्या नीट, मग निगेटिव्ह क्वेश्चन WH ऑटोमॅटिक बनवता येतं, खूप इझी. याची पॉझिटिव्ह ट्रिक काय सांगितली मी तुम्हाला, आहे लागतं, ज्याच्यामध्ये कुठलीच ऍक्शन नाही. मी मुलगा आहे, मी मुलगा नाही, मी मुलगा आहे का, किंवा मी खूप उंच मुलगा आहे, आणि मी कसा मुलगा आहे. सगळ्यामध्ये आहे 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 लागले, बिकॉज आहे हा ऍक्शन दाखवू शकत नाही. सो दिस इज ऑल अबाउट पार्ट 2. आणि हे एकदा तुम्हाला बेसिक कळलं ना, की पॉझिटिव्ह, निगेटिव्ह क्वेश्चन आणि WH, मग बाकी खूप इझी होऊन जाईल. फक्त हे बेसिक समजणं महत्वाचं आहे. सो त्याचं अशा प्रकारे पॉझिटिव्हचं निगेटिव्ह, निगेटिव्हचं क्वेश्चन आणि क्वेश्चनचं WH बनतं. समजलं? एनी क्वेश्चन्स, एनी डाऊट? कन्फ्युजन होत असेल तर हळूहळू समजेल, डोंट वरी. याच्यामध्ये बघा, मी सगळे WH वर्ड लावले, त्याच्यानंतर लगेच हेल्पिंग वर्ब आलेत ऑलरेडी माझे. हु इज, हाऊ इज, व्हॉट इज, वेअर आर दे. आर हे माझं हेल्पिंग वर्ब आहे. वाय एम, हु आर, अगेन इज, हे सगळे WH वर्ड्स आहेत. हे तुम्हाला तर थोडेसे मोठे WH वर्ड यूज केले, हे तुम्हाला नंतर मी सांगेल उद्या की कसं करायचं. बट इफ यू नोटिस, WH वर्ड आधी आहे, अँड देन हेल्पिंग वर्ब, अँड देन डायरेक्टली ऑब्जेक्ट. इथं तुम्हाला, सॉरी, सब्जेक्ट अँड देन ऑब्जेक्ट. इथं तुम्हाला कुठलंच मेन वर्ब सापडणार नाही. इथं मी कुठल्या सेंटेन्स मध्ये कुठलंच मेन वर्ब वापरलेलं नाही.
इथं कुठलंच मेन वर्ब नाहीये, इथं सुद्धा नाहीये. बिकॉज पार्ट 2 मध्ये आपण मेन वर्ब वापरतच नाही. बिकॉज इट इज नॉट ऍक्शन. ऍक्शन आपण दाखवू शकत नाही.